हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आजच्या व्लॉगची सुरुवात मी माझ्या आत्याच्या घरून करते आहे. त्यांचं देवघर इतकं सुंदर आहे की मला असं वाटलं की आपल्या आजच्या व्लॉगची सुरुवात तिथनंच करावी आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर ती छोटीशी क्लिपसुद्धा शेअर केली आहे. आज आत्याकडे आम्हाला जेवणासाठी बोलावलं होतं, जिथे इतका सिम्पल आणि इतका टेस्टी बेत केला होता त्यांनी, ज्यात पनीरची भाजी, छोले भटुरे, बुंदी रायता, राईस, गुलाबजाम आणि मस्त असं आईस्क्रीम सारखं दही, असं छान जेवण त्यांनी आमच्यासाठी सगळ्यांसाठी बनवलं होतं. तिथे गेल्या गेल्या आत्या मस्त अशा गरम गरम पुऱ्या आमच्यासाठी तळून आणत होती आणि आम्ही मनसोक्त ते खात होतो. आत्याकडे, मम्मीकडे मला इतकं आपलं पण वाटतं की मी तिथे हक्काने जाऊ शकते, खाऊ शकते आणि राहू शकते. चला तर आता ना रामनवमी सुरू आहे आणि म्हणूनच आम्ही यांच्याकडे आलो होतो आणि त्यांनी आम्हाला छान असं हळदी कुंकू लावलं. आत्यांनी सर्वांना छान असं हळदी कुंकू लावलं. तिथे आम्ही मनसोक्त जेवण केलं होतं, मस्त गप्पा मारल्या आणि त्यानंतर मी गेली होती माझ्या मम्मीकडे, म्हणजे माझ्या माहेरी, जे की मी मागल्या 2 ते 3 दिवसापासून तिथेच आहे. पण तिथलं मला खरंच काहीही शूट करायला जमलं नव्हतं आणि माझ्या मम्मीचे सर्वात मोठं स्ट्रगल होतं ते म्हणजे अव्यूला या कूलरच्या पाण्यात हात घालवण्यापासून कसं थांबवायचं आणि अजूनही तिचं तेच प्रयत्न सुरू होते. त्यानंतर तिथे मी 2 दिवस राहिले आणि मग मी आली माझ्या सासरी. आता सासरी आल्यानंतर सुद्धा मी 2 दिवसानंतर हे शूट करते. माझ्या फोनमध्ये अजिबात स्पेस नव्हता आणि मला वेळ पण मिळत नव्हता एडिटिंग करून पोस्ट करायसाठी. ऑलमोस्ट 12 दिवसानंतर मी माझा पहिला व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि हा व्हिडिओ येईपर्यंत भरपूर वेळ होऊन जाईल, पण तरीसुद्धा फॉर शुअर तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल माझे व्हिडिओज. त्यानंतर आज शनिवार आहे आणि मी प्रीतम आणि अव्यू निघालो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. पण तिथे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगते की भरपूर कन्स्ट्रक्शन सुरू आहे नागपूरमध्ये सुद्धा. आणि आज आम्ही जिथे गेलो होतो गणेश टेकडी गणपती बाप्पाचं दर्शन करायला, तिथे जाण्यापूर्वी ना इथे तीर्थक्षेत्र कल्याणेश्वर मंदिर आहे, जे की महालवर आहे. जे कोणी नागपूरला असेल ते इथे रिलेट करू शकतात. म्हणजे मस्त मंदिर आहे तिथे आणि म्हणजे भरपूर सारं कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि त्याचबरोबर ना भरपूर सारे छान छान म्हणजे गोष्टी घडत आहेत नागपूरमध्ये. जसं की आता नवमी आहे, म्हणजे रामनवमी आहे, तर रामाचे दिवस सुरू आहे आणि भरपूर साऱ्या ठिकाणी महाप्रसाद सुरू आहे आणि त्याचबरोबर छान छान असं डेकोरेशन वगैरे पण केलं आहे. सो छान वाटत होतं सगळं बघायला. आणि रस्त्यात ना भरपूर साऱ्या गोष्टी मला दिसल्या, जसं की खोब्रागडे हॉस्पिटल, शुक्रवार तलाव, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप जास्ती मी तिथे येत नव्हती, पण काही ठिकाणी काही स्पेशल गोष्टी जी की माझ्या मनाच्या खूप क्लोज आहे ते सगळं तिथे मला आठवत होतं. चला असो, बोलता बोलताच बघा आपण गणेश टेकडीला सुद्धा पोहोचलो. गणेश टेकडीच्या जस्ट बाहेर ना आधी मोठा एक फ्लायओव्हर होता, पण आता तो तोडून त्याने प्रॉपर असं छान रोड केला आहे, जो की आता 2 वे आहे. आधी 1 वे होता आणि त्याच 1 वेवर मला एकदा पोलिसांनी सुद्धा पकडलं होतं आणि त्यांनी माझ्याकडनं 1500 रुपये फाईन घेतलं होतं, बिकॉज त्यावेळेस ना माझ्याकडे लायसन्स होतं आणि आय थिंक मी रॉंग साईड पण येत होते म्हणून. चला तिथे पोचलो. छान गणपती बाप्पांसाठी हार, फुलं, नारळ आणि प्रसाद घेतला. आज इथे आल्यावर एक गोष्ट कळाली की आता इथे स्लीवलेस ड्रेसेस, जीन्स म्हणजे फाटले वगैरे अलाउड नाही आहे आणि ते बघून छान पण वाटलं. आणि मी आज अनफॉर्च्युनेटली स्लीवलेस ड्रेस घातला होता. मी यावेळेस नागपूरला येताना जास्ती काही कपडे आणले नव्हते, थोडेफारच आणले होते. सो त्यातला एक हा ड्रेस मी वेअर केला होता, पण त्यांनी मला बोललं की ओढणीने तुम्ही कव्हरअप करू शकता. सो मी ते ओढणीने कव्हर केलं. आता गणेश टेकडीला इथे छान छान नवीन गाड्या आल्या होत्या, त्यांची पूजा सुरू होती. ज्यांची कोणाची नवीन गाडी स्पेशली नागपूरमध्ये येते, मोस्ट ऑफ म्हणजे 90% लोक त्यांच्या गाडीची जी पूजा आहे ती गणेश टेकडीलाच येऊन करतात. आणि आम्ही सुद्धा आय थिंक आमची पहिली जी 2 व्हीलर होती ती इथेच आणून दर्शन म्हणजे केलं होतं की आमची 2 व्हीलर भरपूर छान चालू दे वगैरे. भरपूर वर्ष झालेत. 2009मध्ये आम्ही 2011मध्ये आम्ही घेतली होती फर्स्ट 2 व्हीलर माझ्या वडिलांची, तर त्या गोष्टी पण आज मला आठवल्या. छान गणपती बाप्पाचं दर्शन केलं. गणपती बाप्पांना मी ऑनेस्टली जे काही मागितलं ना सगळं माझ्या आयुष्यात मला मिळालं आहे आणि म्हणूनच गणपती बाप्पांना मी खूप मनापासून मानते. तिथे आजूबाजूला आणखी पण छान छान देव ठेवले आहेत, त्या सगळ्यांची छान पूजा केली. आम्ही तिथे 10 ते 15 मिनटं बसलो, थोडं गणपती बाप्पांबद्दल म्हणजे छान छान पॉझिटिव्हिटी येऊ दे बा असं बोललो आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. इथे भरपूर साऱ्या गोष्टी अजूनही सुरू आहे, म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू आहे. इथे सुद्धा काही वर्षानंतर खूप सुंदर मंदिर होईल, म्हणजे अजूनही ते छान आहे आणि पूर्वीचं तर याच्यापेक्षा सुंदर होतं.
पण काहीतरी काळांतराने काही गोष्टी नवीन व्हायलाच पाहिजे आणि तेच तिथे सुरू होतं, म्हणजे कन्स्ट्रक्शन सुरू होतं. आधी ना आमच्याकडे म्हणजे माझी आजी वगैरे इथे भरपूर वेळा स्वयंपाक पण घेऊन यायची, म्हणजे आम्ही इथे बसून छान जेवण करायचो, कधी स्वतः स्वयंपाक पण करायचो. पण आता ते शक्य होत नाही. आता इथे खूप जास्ती वेटिंग्स असतात, म्हणजे तुम्हाला जर इथे आणून स्वयंपाक करायचा असेल तर तुम्हाला 2 ते 3 महिने वेटिंग असते. त्यातही त्यांनी दिलेला दिवसच आपल्याला सिलेक्ट करावं लागतं. सो असं काहीसं आहे. चला तर आता इथे मी छान अगरबत्ती कापूर वगैरे पण लावून घेतलं, कारण मंदिराच्या आतमध्ये हे सगळं लावायचं अलाउड नाही आहे. आणि गणपती बाप्पाला यावेळेससुद्धा खूप स्पेशल एक गोष्ट मागून चालली आहे. होपफुली ते नक्कीच मिळेल आणि आमच्या मेहनतीचे जे फळ आहे तेच गणपती बाप्पा नक्की पूर्ण करेल, याची मला खात्री आहे. चला तर छान दर्शन झालं, माझं मन खूप प्रसन्न झालं, कारण गणपती बाप्पालाच मी प्रीतमला मागितलं होतं आणि तोसुद्धा मला मिळाला होता. म्हणजे आमचं लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंजच आहे, पण त्यात खूप सारे कॉम्प्लिकेशन्स झाले होते इन बिटवीन बघण्याचा प्रोग्राम आणि लग्न. सो त्यावेळेस मी प्रत्येक मंगळवारी गणेश टेकडीला ऑफिस नंतर रात्री 8 वाजता दर्शनाला येत होती. आणि मला माहिती आहे आपल्यासाठी जे चांगलं आहे तेच आपल्याला मिळतं, आणि शायद ते डिसिजन आमच्यासाठी चांगलं होतं आणि म्हणून प्रीतम मला मिळाला. आणि गणपती बाप्पाला खूप खूप त्यासाठी थँक्यू अजूनही. चला छान घरी आलो, त्यानंतर फ्रेशनअप झाली, छान जेवण केलं सगळ्यांनी. आणि मग आज आम्हाला करायचं होतं पांढरे पापड, जे की अथारावरची असते. याची रेसिपी प्रॉपर आत्ता माझ्याकडे नाही आहे, कारण हे सगळं प्रिपरेशन आईने केलं होतं, मला फक्त तिला थोडीफार मदत करायची होती. सो त्यासाठीच मी किचनमध्ये आली होती. तिने सगळं रेडी करून ठेवलं होतं. आता फक्त आम्हाला करायचं होतं ते म्हणजे पापड बनवून, म्हणजे अथारावरचे पापड बनवून टाकायचे होते. आणि हे स्पेशली प्रीतमसाठी होणार होतं. यापूर्वीसुद्धा एकदा झालं आहे ते, म्हणजे आम्ही आलो तेव्हा, आणि आता ते पापड त्यांनी संपवले आणि आता परत आहे त्याच्यासाठी पापड बनवत आहे. सो असं काहीसं आहे. म्हणजे प्रीतमचे अवीवचे इथे भरपूर लाड पुरवल्या जात आहे. अवीवला हवं ते सगळं मिळतं आणि प्रीतमला पण हवं ते सगळं आई बनवून देते. दुपारची तिची प्रॉपर झोपीची वेळ असते आणि ती झोपली की सखी झोपते, सखी झोपली की मी पण अवीवला वर घेऊन जाते झोपायला. पण बिकॉज ऑफ प्रीतमला खायचं होतं म्हणून सगळं इथे चाललं होतं. आणि घराचा लाडका आहेच तो, पण ठीक आहे, त्याच्यासाठीच चाललं होतं सगळं. छान आम्ही असे पापड बनवून घेतले. काहीतरी चुकलं होतं, मिठाचं प्रमाण कमी झालं होतं की काय, पण थोडेफार तुटत होते पापड, पण 1-2 ते तुटले आणि त्यानंतर ते खूप छान निघाले, छान बनले ते पापड. कसे बनले ते पुढे तुम्हाला दिसेलच. मला वाटते आईने तांदूळ आणि त्याचबरोबर रवा असं मिक्स करून हे पापड केले होते. माझ्या माहेरी पण हे पापड बनतात, पण ती गहू आणि तांदूळ मिळून बनवते. 3 दिवस याला सोक्ट करून ठेवावं लागते, पाणी चेंज करत राहावं लागतं रोज. तिसऱ्या दिवशी रात्री त्याला वाटून घ्यायचं असते मिक्सरमधनं काढून, आणि त्यानंतर त्याला छान असं गाळून घ्यायचं असते आणि रात्रभर परत ते तसंच ठेवायचं असते. दुसऱ्या दिवशी वरचं जे साठलेलं पाणी आहे ते वेगळं काढून घ्यावं लागतं आणि जो खालचं गाड असते त्याचे ते पापड बनतात. आणि त्यामध्ये ना मीठ, तीळ, जिरं आणि कोणी मिरची, म्हणजे जी लाल मिरची असते ना ते सुद्धा घालतात. सो असं ते पेस्ट बनवून रेडी होते आणि दुसऱ्या दिवशी याचे अशा प्रकारचे पापड बनवले जाते. हां, तुम्हाला एक सांगायचं राहिलं ते म्हणजे तुम्ही बघितलं असाल की त्या पातेल्यामध्ये आम्ही गहूसुद्धा खाली घातले आहे प्रीतमच्या डिमांडवर, कारण त्याला घुगरी खायला खूप आवडते. घुगरी लाईक गहू आपल्याला भरपूर वेळ शिजू द्यावं लागते आणि हे पापड बनायला खूप वेळ लागतो. सो आमचं असं होतं की त्या पातेल्यामध्ये आपण टाकून दिलं की ते शिजत राहील, पण ते प्रॉपर शिजले नव्हते. नंतरसुद्धा पापड झाल्यानंतरसुद्धा तर आम्ही ते कुकरमध्ये परत शिजवून घेतले होते आणि आम्ही ते कसं खाल्लं पुढे ते सुद्धा तुमच्याशी शेअर करते. पण बघा, हे जे पापड आहे ना आई ते बनवते आहे, त्यानंतर त्याला एकदा पलटी करून घ्यावं लागते आणि पलटी केल्यानंतर ते काढावं लागते. आता हे पापड प्रीतमला प्रचंड आवडतात, तो खूप आवडीने खातो. आणि पहिल्या पापडपासूनच त्याचं सुरू झालं होतं की या पापडला तोड, दुसऱ्या पापडला तोड, तिसऱ्या पापडला तोड, किंवा थोडंफार तुटलं तर पटकन घेऊन खाऊन घ्यायचं. आणि ठीक आहे, त्याच्यासाठीच आईने बनवलं होतं. आईचं असं होतं 2-3 पापड फक्त ठेवा, अखोजी म्हणजे अक्षय तृतीयाच्या दिवशी ते बनवावं लागतं म्हणून, तळावं लागतं म्हणून. बाकी सगळे माझ्या पोरांनी आजच्याच संपवले तरीसुद्धा चालेल. सो असं काहीसं होतं. आता आजी पण इथे मदतीला आली होती, कारण ते पापड तुटत होते. तर आईचं असं होतं की येऊन बघ की काय चुकतं
आहे आमचं, कारण ती एक्सपिरियन्स्ड आहे. पण आजी बोलली की काही चुकत नाही आहे, आपलं जे पातेलं आहे ना ते भरपूर मोठं आहे आणि जी वाफ आहे ती पापडला न लागता बाहेर निघते आहे. सो आपण पातेलं चेंज करू, म्हणून इथे मी तेच करते. छोट्या पातेल्यावर आता आम्ही पापड बनवणार आहे आणि पाणी जे जुनं होतं ना तेच वापरलं, कारण ते भरपूर गरम पाणी होतं. सो छोट्या पातेल्यावर जसं पापड बनवायला सुरू केलं तसं ते पापड खूप छान बनले, अप्रतिम बनले. आणि मग पटापट आम्ही असे पापड बनवून घेतले आणि प्रीतमनी पटापट पापड खाण्याची सुरुवात केली. चला तर आता आमच्या इथे पापड बनवून पण ऑलमोस्ट रेडी होते. आता प्रीतम खात्या म्हटल्यावर माझा पण त्याच्यावर हक्क आहे. सो मी पण थोडंफार खाल्ली, म्हणजे मला वाटतं मी एखादीच पापड खाल्ला असेल, कारण जास्ती खाणं मला अलाउड नव्हतं, कारण ते प्रीतमसाठी बनवत होतं. जोक्सचं पार्ट मी म्हणजे माझं असं होतं की ठीक आहे त्याच्यासाठी बनवत होतं त्यालाच खाऊ द्या. मग त्यानंतर मी सुद्धा भरपूर वेळ आईला इथे मदत केली, पण नंतर ना अयू खूप चिडचिड करायला लागला होता, कारण त्याला झोप येत होती. आम्ही बाहेरून पण आलो होतो उन्हातून, सो त्याचं असं झालं होतं की त्याला झोप येत आहे वगैरे. सो मी इथे थोड्या वेळ मदत केली, म्हणजे अर्धे पापड पर्यंत मदत केली आणि त्यानंतर मग मी अव्यूला घेऊन झोपायला चालली गेली वर. आमचं रूम वरच्या साईडला आहे म्हणून. सो आणि बाकी जे पापड होते ते आजी आणि आईनी दोघांनी मिळून बनवले. आता ही घुगरी रेडी झाली आहे. आधी ही शिजली नव्हती, मग आम्ही याला कुकरमध्ये परत 4 ते 5 शिट्टी देऊन शिजवून घेतलं आणि त्यानंतर ती अप्रतिम झाली होती. मला पण घुगरी प्रकार खूप आवडतो, पण मला ना यामध्ये आणखी पण गव्हाचे गोळे टाकतात ते आवडतं. यात ते नव्हतं टाकलं आईनी, अदरवाईज ते सुद्धा खूप टेस्टी वाटते. आता इथे थोडंसं अव्यू झोपून उठला होता, त्याला फ्रेशन अप करवलं, थोडा वेळ फिरला तो. त्यानंतर आज आईला जायचं होतं मार्केटमध्ये थोडाफार किराणा आणायसाठी. सो सखी, आई आणि बाबा असे तिघं ते जाणार होते. ते जायला निघाले आणि इथे अव्यूची खूप रडारडी सुरू झाली, कारण त्यालासुद्धा आईबरोबर गाडीवर जायचं होतं. गाडी निघाली म्हणजे मला जायचंच आहे असा हट्ट असतो अव्यूचा, आणि गाडी हे त्याचं पहिलं प्रेम झालं आहे. म्हणजे लिटरली आम्ही घराच्या बाहेर पडलो किंवा नाही पडलो, एक छोटी गाडी आमची जी आहे ती कंपाऊंडमध्ये असते मोस्ट ऑफ टाईम. सो त्याचं फिरता फिरता कंटिन्यू असतं, आईचा हात धरायचा, बाबांचा हात धरायचा आणि गाडीकडे न्यायचं आणि मला घेऊन चल असं म्हणायचं. तर मी म्हटलं चला याला, म्हणजे प्रीतम, मी आणि अव्यू आम्ही परत घराबाहेर पडलो थोडाफार भाजीपाला आणायसाठी, कारण अव्यू खूप रडत होता आणि त्याचबरोबर मला आई बोलली होती की थोडाफार भाजीपाला घेऊन ये. सो आम्ही तिघं इथे आलो होतो आणि इथे ना मला एक फ्रेंड मिळाली जी बोलली की मी तुझे व्हिडिओज बघते, आणि पहिल्यांदा असं कोणीतरी मला म्हटलं होतं की आम्ही तुझे व्हिडिओज बघतो आणि आम्हाला ते खूप आवडतात. आणि मला इतकं छान वाटत होतं ना त्यावेळेस. आणि तो तिथे एक नमन दादा होता, त्याचेसुद्धा व्हिडिओज येतात, काहीतरी तो फिटनेस रिलेटेड व्हिडिओज बनवतो. सो नमन गुप्ता म्हणून त्याचं इंस्टाग्रामला अकाउंट आहे, ॲज वेल ॲज यूट्यूबलासुद्धा आहे चॅनल त्यांचा. तर तुम्हीसुद्धा फिटनेस रिलेटेड असाल तर तुम्ही बघू शकता ते. इथनं भरपूर सारा छान छान भाजीपाला फ्रेश घेतला. त्यानंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर प्रीतमला भूक लागली होती, तर तो बोलला की ती घुगरी बनवली आहे ना ती दे मला. सो त्याला मी घुगरी दिली. त्यांनीसुद्धा खूप आवडीने खाल्ली, कारण त्याला घुगरी प्रकार खूप आवडतो. त्यानंतर आई यायची होती आणि मी भाजीपाला घेऊन आली होती. तर मी आणि आजी इथे बसलो होतो, कारण आज रात्री स्वयंपाकात आम्हाला चवळीची भाजी बनवायची होती. सो इथे चवळीची भाजी इथे तोडायला आम्ही बसलो होतो. मग आई, बाबा आणि सखी पण आले होते किराणा वगैरे घेऊन. आणि पहिलं किंडर जॉय अव्यूसाठी आलं होतं, त्याच्या आयुष्यातलं पहिलं किंडर जॉय, आणि ते त्याच्या आजी आजोबांनी त्याच्यासाठी आणलं होतं. तर हे माझ्यासाठी खूप स्पेशल होतं, कारण आजपर्यंत ना मी किंवा प्रीतमनी कधीच अव्यूसाठी किंडर जॉय नाही घेतलं. त्याचे 2 ते 3 रिझन आहे. पहिलं म्हणजे किंडर जॉय याच्यासाठी नाही घेतलं, कारण आम्ही जेव्हा कधी दुकानात त्याला घेऊन जातो ना, तर असं होतं की ज्या गोष्टी त्याला माहिती आहे ना त्या गोष्टी घेण्यासाठी तो जिद्द करतो. सो मला असं होतं की किंडर जॉय नको आतापासून त्याला ॲडिक्ट करायला, थोडी समज येऊ देऊ आणि मग आपण घेऊ. पण अजूनही त्याला एवढं काही कळालं नाही हे आणल्यानंतरसुद्धा. फक्त त्याने खाण्यात इंटरेस्ट दाखवला आणि त्याने मनसोक्त ते खाल्लं, पूर्ण खाल्लं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि हा अव्यूचा पहिला किंडर जॉयचा एक्सपिरियन्स होता, जो की त्याच्या आजी आजोबांनी त्याच्यासाठी आणला. तर मला खूप छान वाटलं, त्याने पूर्ण खाल्ला आणि तो खूप हॅपी होता. बघू शकता तुम्ही, तो एकदम एन्जॉय करून खातो आहे. आणि प्रीतमने सुद्धा त्याला मस्त असं भरवलं. आणि हां, अव्यूचं पहिलं किंडर जॉयचं जे टॉय होतं ना ते सुद्धा खूप स्पेशल होतं. आता ते टॉय काय होतं ते तुम्हाला पुढे दिसेल, एकदम थोडंसंच क्लिप त्याची ॲड केली आहे. तो म्हणजे होता ससा, जो की होता ग्रे आणि व्हाईट कलरमध्ये, आणि इतका क्यूट होता तो ससा. म्हणजे तो ससा ताईला पण आवडला, मला पण आवडला, प्रीतमला पण आवडला. सो ताईचं होतं की मला हा ससा आवडला तर मी ठेवते. म्हटलं ठीक आहे तू ठेव. पण नंतर ना माझ्या मनात होतं की तो ससा खूप क्यूट
क्यूट आहे आणि क्यूट असण्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं म्हणजे ते अव्यूचं पहिलं किंडर जॉयचं टॉय आहे, त्यामुळे मला ते हवं होतं. आणि प्रीतमला पण ते खूप आवडलं होतं. प्रीतमचं पण होतं की पहिलं त्याचं टॉय आहे ते आपण जवळ ठेवूया, पण 2-3 दिवस ते ताईनेच ठेवलं. मग मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, ताईला आवडलं तर तिच्याकडे असू देऊया, कारण इथे असो किंवा तिच्याकडे असो आहे तर आपल्याजवळच. सो इथे तो किंडर जॉयचं जे काही खाऊ आहे तो एन्जॉय करतो आहे. आणि आई, ताई आणि बाबा हे तिघं जो काही आमचा किराणा आला आहे तो सगळं चेक करत आहे. ही एक चांगली सवय आहे आईबाबांची. जो काही किराणा त्यांच्याकडे येतात ना ते लिस्ट वाईज प्रॉपर असं चेक करून घेतात. त्यांनी छान असं चेक करून घेतलं, सगळी चेकलिस्ट करून घेतात. चेक केल्यानंतर कोणती वस्तू मिसिंग आहे किंवा कोणत्या गोष्टीची एक्स्ट्रा चार्जेस लागले किंवा कमी लागले तर बाबा जाऊन देऊनही येतात. आणि कधी काही मिसमॅच झालं तर ते सुद्धा ते करून घेतात. आणि जवळ आहे तर जास्ती काही लांब नाही. त्यानंतर फ्रूट्स कट केले, आम्ही सगळ्यांनी छान असं फ्रूट्स खाल्ले. ज्याला आज होतं वॉटरमेलन. मला आजकाल वॉटरमेलन प्रचंड आवडायला लागलं आहे. मला वॉटरमेलन आधीपासूनच आवडतं. ज्या काही फ्रूट्समध्ये भरपूर वॉटर असतो ना तो मला नेहमीपासूनच आवडतं ते फ्रूट. सो वॉटरमेलन इज माय वन ऑफ द फेवरेट. त्यानंतर आईने ना येताना जी किराणा आणला त्याच्यामध्ये हे गोळ्या आणल्या होत्या, बोरकुटच्या गोळ्या. अप्रतिम होत्या त्या, अप्रतिम. आधी मी सगळ्यांना दिलं. नियत माझी तिथे ओळखली होती की सगळे पटापट घ्या, मला पण खायचं आहे. सगळ्यांना दिलं, सगळ्यांनी खाल्ली. त्यानंतर म्हटलं की आता मी पण खायला बसते, पण प्रीतमने तिथून हाक मारला, अगं मला पण दे म्हणून. त्याला दिली 1-2 जे काही त्याला खायचं होतं. एक खाल्ल्यानंतर तो बोलला की ओके मला एवढं काही खास आवडलं नाही. मग माहिती नाही त्याला काय सुचलं, मग त्याला ते आवडलं आणि लिटरली त्यांनी हाफ खतम केले ते. म्हटलं चला आता तुझं खाऊन झालं, आता मला खाऊ दे, कारण बोरकूट, चूरण ह्या सगळ्या गोष्टी मला आधीपासून आवडतात आणि मला वाटते प्रत्येकच मुलीला ह्या सगळ्या गोष्टी आवडत असेल. सो हे सुद्धा मला खूप आवडतं. सो मी तेच खायला घेतलं. मी तर 2-3 खाऊन घेतले कारण मला ते खूप आवडलं होतं. मस्त खट्टा मिठ्ठा होता आणि टेस्टी पण होता. सो मला ते आवडले होते. सो आज जे आम्ही पापड बनवले होते ना ते ऊन इतकं मस्त आहे की ते छान असं सुकून गेले होते एका दिवसातच. आणि पहिला पापड पटकन असं भाजून प्रीतमला देणं कंपल्सरी होतं, कारण त्याच्यासाठीच बनले होते आणि त्याला ते आवडतं सुद्धा म्हणून. आता बघा इथे कसं होतं ना, आमच्याकडे सखीला मोबाईल म्हणजे आवडतं आणि तिला मिळतो इझिली. सो अव्यूचं पण तेच असतं की तिला दिला तर मलाही हवा आहे, आणि एका फोनसाठी दोघांची भांडणं होतात आणि खूप भीती असते की एक फोन म्हणजे ओढावाडी करताना तुटला फुटला तर खर्च लागेल. म्हणून त्याच भीतीने मला अव्यूला सुद्धा मोबाईल आजकाल द्यावा लागतो आहे. चला असो, आता काही दिवसांची गोष्ट आहे. घरी गेल्यावर मी परत ती सवय त्याची मोडणार आहे फॉर शुअर. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आहे संडे. आज आहे नॉनव्हेजचा दिवस. आज आम्हाला प्रॉपर नॉनव्हेज चालणार होतं आणि बाबा आणि प्रीतम गेले आहे नॉनव्हेज घ्यायला. ताईने आज माझी मदत म्हणून मस्त असं पीठ मळून ठेवलं होतं. आणि आज आमच्याकडे ना थोडा एक्स्ट्रा लोक पण येणार होते, म्हणजे काही लोकांना गेस्टला बोलावलं होतं. सो आता बाबा आणि प्रीतम जाऊन आले, म्हणजे प्रीतम आधीच आला होता. तिथे 2 ते 2.5 तास लागतात खूर भाजून घ्यायला वगैरे, खूप वेळ लागतो. सो मग प्रीतम परत जाऊन बाबांना आणि खूर वगैरे घेऊन आला. सो असं काहीचं खूर आहे. भाजी खूप टेस्टी बनली होती. खूर मला आधीपासूनच आवडतात, मलाच नाही सगळ्यांनाच आवडतात आमच्याकडे. म्हणजे आमच्याकडे ताईला सोडलं तर बाकी सगळे आम्ही नॉनव्हेज खातो, आवडीने खातो. आणि तिथे माझी तयारी सुरू होती चपाती बनवायची आणि खूर वगैरे बनवायच्यासाठी पेस्ट वगैरे बनवावं लागतो, तोच मी तिथे करत होती. आणि माझ्या मागे अव्यू इथे मस्त धिंगाणा घालत होता. पूर्णपणे घरावर कब्जा केला आहे. एक तर घराबाहेर पडायचं, नाही तर घरात असा काहीतरी दंगा घालायचा. सखी दिदीला त्रास द्यायचा, सखीच्या अंगावर बसायचं, तिचे केस ओढायचे. ती सुद्धा त्याला थोडेफार चिमटे वगैरे घेते. म्हणजे ठीक आहे, ते त्यांची मजा मस्ती आहे, पण कंटिन्यू आम्ही तिघांपैकी कोणी ना कोणी त्यांच्या बाजूबाजूला असतोच. आणि आज मला पोळ्यासुद्धा थोड्या जास्ती बनवून घ्यायचा होता, म्हणून माझ्या चेहऱ्यावरचा घाम तुम्हाला दिसत असेल. आमच्याकडे भरपूर व्हेंटिलेशन आहे. किचनमध्ये 2 दार आहे, एक मोठी विंडो आहे, बट तरीसुद्धा म्हणजे प्रचंड गरमी होत आहे नागपूरला. आता मी पुण्याला आली आहे, पण इथे मला थंड वाटत आहे वेदर, पण नागपूरला प्रचंड गरमी आहे. आणि आज सकाळी ना आईने मला परत प्रिपरेशन करून दिली होती सगळ्या चकल्यांची, आणि मी इथे चकल्या छान अशा पिळून टाकल्या होत्या. आणि बघा माझा नवरा चकल्या घेऊन पळतो आहे, कारण त्याला ओल्या चकल्या खायला प्रचंड आवडतं. आणि माहिती आहे बायको देत नाही म्हणून आईला मागतो, आणि आई पटकन काढून त्याला देऊन देते. आईचा लाडाचा आहे नातू आणि पोरगं, म्हणजे सगळेच आहे तिच्या लाडाचं, पण हे दोघांची स्पेशल ट्रीटमेंट होते सध्या तरी. आमची खूरची भाजी पण इथे ऑलमोस्ट रेडी होती आणि आमचे गेस्ट
पण आले होते आणि खूर मस्त शिजून रेडी होते. आम्हाला हीच भीती होती की ते शिजेल की नाही. मोस्ट ऑफ टाईम ही भीती असते. खूर शिजायला वेळ लागतो. तर कधी कधी असं असतं की ते छोटे असले की लवकर शिजतात, मोठे असले की वेळ लागतात. कधी कधी छोटे असताना सुद्धा शिजत नाही. सो असं काहीसं असते. आणि मस्त भाजी भरून रेडी होती. तुम्हाला रस्सा तर्री दिसत असेल. रस्सा नंतर आम्हाला वाटतं थोडा कमी झाला, पण ॲक्च्युली तो परफेक्ट झाला होता आणि भाजी अर्ध्यापेक्षा जास्ती उरली होती. जे गेस्ट आले होते त्यांनी पण म्हणजे त्यांचं थोडंसं नाश्ता वगैरे हेवी झाला होता. सो त्यांनी असं खूप काही खाल्लं नव्हतं. पण भाजी मस्त अप्रतिम झाली होती, ट्रस्ट मी. वरून कोथिंबीर आणि थोडा काळा मसाला पण आम्ही घातला होता बिकॉज छान वाटते त्यांनी. रस्सा पण छान असा घट्ट येतो आणि छान दिसतं. दिसायलासुद्धा भाजी आणि रस्सासुद्धा छान असा छान झाला होता. आणि मस्त आम्ही 2 दिवस भाजी खाल्ली. मी तरी खाल्ली. मंडेला कोणीच आमच्याकडे खात नाही, पण मी आईला बोलली होती की वेस्ट करू नका, आपण खाऊया उद्या, मी खाईल म्हणून. सो दुपारचं आमचं छान जेवण झालं. गेस्ट पण जेवण करून गेले होते. आणि आज एक्झॅक्ट आमच्या पुढे ना एका छोट्या बाळाचं बारसं होतं. तिथे आम्हाला जायचं होतं. तर तिथे आई, मी, सखी आणि ताई आम्ही 4घंच जाणार होतो. बाकी कोणीच येण्यात इंटरेस्टेड नव्हते. सो आईला त्यांच्यासाठी गिफ्ट वगैरे आणलं होतं, ते द्यायचं होतं. सो आम्ही तिथे गेलो. आईने त्यांना सगळ्यांना छान असं गिफ्ट दिलं, म्हणजे जे काय आणलं होतं आम्ही ते. त्यानंतर आम्ही छान तिथे जेवण केलं. जेवणात इतकं छान जेवण होतं. ते सिम्पल होतं पण खूपच टेस्टी होतं. आणि माझं फेवरेट होतं बुंदी रायता. मस्त दही होतं ते आणि अप्रतिम टेस्ट होता त्याचा. चला तर आजचा माझा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच एंड करते. भरपूर मोठा व्हिडिओ झाला आहे आणि आय थिंक इंटरेस्टिंग पण होता. भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर पण झाल्या आहे. चला भेटूया अशाच मस्त व्हिडिओ बरोबर. तेव्हापर्यंत बाय अँड टेक केअर. भेटूया लवकरच.